एक तर मला भुजबळ साहेबांना विनंती करायची आहे, एखाद सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या साठी जर लढत असेल तर त्याला राजकीय स्वरूप आपण खरं तर दिलं गेलं नाही पाहिजे। जेव्हा तिथे लाठीचार्ज झाला होता आणि अमानवीय लाठीचार्ज झाला होता हे आपण सगळ्यांनी तिथे बघितलं। रबरच्या गोळ्या सुद्धा तिथे सापडल्या होत्या आणि त्याचा मारा तिथे असणाऱ्या मुलांवर महिलांवर तिथे केला होता। पहाटे 2 वाजता तिथे असणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी मी गेलो होतो। तसंच जरांगे पाटलांचे जे नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, पत्नी, मुलं, त्यांना त्या दिवशी मी भेटलो होतो। ह्यात चुकीचं काय? आता भुजबळ साहेब आज याबद्दल वक्तव्य करत आहेत, पण ओबीसी राजकीय आरक्षण भाजपने काढलं हे स्वतः भुजबळ साहेब त्यावेळेस ते बोलत होते। पण आज भुजबळ साहेब जे बोलतात ते स्वतः बोलत नसून बोलतात धनी कोणीतरी दुसराच आहे आणि जी व्यक्ती त्यांना बोलायला सांगत आहे त्याच व्यक्तीकडे आज होम डिपार्टमेंट आहे। त्यामुळे तुम्ही जे बोललेला आहात त्याच्याबद्दल जर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर होम मिनिस्टर साहेब स्वतः करू शकतात। त्यामुळे उगाचच राजकीय पतंग, नाहीतर महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये मुद्दामून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये अशी विनंती इथं करतो। त्याच्याचबरोबर आज फक्त राजकीय स्टेटमेंट देण्यापेक्षा सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत, त्याच्यावर खऱ्या अर्थाने कुठेतरी बोललं गेलं पाहिजे। त्यामुळे भाजप जे काय आपल्याला सांगतंय ते फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तिथं सांगतंय। त्यामुळे भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, त्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो। यापूर्वीच आपण पहिल्यापासून सांगत होतो की जे षडयंत्र जे रचलं गेलं होतं, मला वाटतं जो समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, हे रोहित पवार फक्त त्याला एक प्यादा आहे, त्याच्या पाठीमागची शक्ती कोण आहे मी सांगण्याची गरज नाही। विरोधकांचं का पाहिजे टीका करणं? स्वतः मान्य शरद पवार साहेब हे केंद्रामध्ये 10 वर्ष कृषी मंत्री होते, ते कांद्याला हमी भाव देऊ शकले नाही। कोणत्या पिकाला हमी भाव देण्यामध्ये त्यांना यश मिळालं? फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा धंदा ज्यांनी केला आहे, त्या विरोधकांच्या टीकेला लक्ष द्यायची गरज नाही। केंद्र सरकार असेल, आमचं राज्य सरकार असेल, शेतकऱ्यांच्या प्रति बांधील आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक जे निर्णय करण्याची गरज आहे ते आपण करणार आहोत। बांगलादेश मधल्या परिस्थिती उद्भवल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटे पडून आहे, काय शासन याबाबत विचार करतात? बांगलादेशाचा फार परिणाम दूध भुकटीचा नाही आहे। असं आहे की युरोपमध्ये किंवा अन्य राष्ट्रांमध्ये दुधाच्या भुकटीचे दर आता नाही पडलेले आहेत, ठीक आहे, बांगलादेशमुळे संबंध नाही। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटी दर कमी झाल्यामुळे जे दुधाचं जे रूपांतर भुकटीमध्ये करण्याचा जो त्या ठिकाणी जो एक प्रकारचा नेहमी प्रयत्न असायचा, त्यामुळं दुधाची आवक कमी आवक आपल्याला त्यामध्ये काम करता येत होतं। आता या सगळ्या प्रश्नामध्ये आता मध्यंतरी आपण त्यामुळेच त्या दूध भुकटी करणाऱ्या कारखान्याला 2 रुपये प्रति लिटर अनुदान दिलं, कन्व्हर्शन दिलं, म्हणून आज राज्यामध्ये दूध उत्पादकांचं दूध नाकारलं जात नाही। हे राज्य सरकारने वेळेत सुचवलेल्या पावलाचा परिणाम आहे। तो त्यांचा अधिकार आहे ना, म्हणजे मला वाटतं की उपोषण करावं न करावं ज्याचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे।